चिमुकलींवरील अत्याचाराविरोधात बदलापुरात रेल्वे ट्रॅकवर आंदोलन, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, संतप्त आंदोलकांची मागणी। तब्बल 12 तासांनंतर बदलापूर स्थानकातलं आंदोलन पांगवलं, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार। पोलिसांच्या लाठीमारावेळी आंदोलकांकडून दगडफेक, रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसपे यांच्यासह 9 ते 10 पोलीस जखमी। पोलिसांनी आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडून एसटी बसची तोडफोड, पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड, काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलकांकडून आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी, शाळेतल्या घटनेचा केला तीव्र निषेध। बदलापूरमध्ये चिमुकलींवर अत्याचार झाल्यानंतर 4 दिवसांनी गुन्हा दाखल, मनसेने या प्रकरणी आवाज उठवल्यावर काल रात्री उशिरा 1 वाजता गुन्हा दाखल। बदलापूरच्या घटनेमध्ये कारवाईला विलंब करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्याचे आदेश दिले, फडणवीसांचं ट्विट। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांकडून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश, वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन। बदलापूर प्रकरणाचा खटला जलदगती कोर्टात चालवला जाईल, विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, गृहमंत्री फडणवीसांची माहिती। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बदलापूरमध्ये, सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी घटनास्थळी दिली भेट, तर आंदोलनकर्त्यांशीही साधला संवाद, महाजनांसमोर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। शासनाकडून कारवाई सुरू, एकही आरोपीला सोडलं जाणार नाही, सर्वांना शिक्षा होईल, गिरीश महाजनांचं आश्वासन। मुलींच्या पालकांना बसवून ठेवलं का याचीही चौकशी होणार, महाजनांची माहिती। मंत्री गिरीश महाजनांवर आंदोलकांनी फेकली प्लॅस्टिकची बॉटल, बदलापूर स्थानकावरील आंदोलनादरम्यान घडलेली घटना। शाळेतील मुख्याध्यापकांसह इतरांवर कारवाई झाली आहे, आंदोलनातले लोक बदलापूरचे नाही, यात राजकीय पोळी भाजली जाते, आमदार किसन कथोरेंचा आरोप। बदलापुरात संतप्त आंदोलकांकडून शाळेची तोडफोड, शाळेचं गेट, खिडकीच्या काचा आंदोलकांनी फोडल्या। बदलापुरात संतप्त आंदोलकांकडून शाळा जाळण्याचा प्रयत्न, लाठ्या काठ्यांनी शाळेत सामानाचीही मोठ्या प्रमाणात नासधूस। शाळेमध्ये घडलेली घटना दुर्दैवी, शाळेच्या संचालकांची प्रतिक्रिया, पोलीस प्रशासनाला आमचं सहकार्य असेल, कृपया शाळेचं नुकसान करू नका, पालकांना विनंती करताना संचालकांना अश्रू अनावर। बदलापूरमधील शाळेचा माफीनामा जाहीर, तसंच मुख्याध्यापिकेसह 4घांचं निलंबन। बदलापूर घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल, आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत पोलिसांकडून आयोगाने अहवाल मागवला। बदलापूर अत्याचाराच्या घटनेचे दिल्लीमध्ये पडसाद, घटनेची राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून दखल, तपासासाठी एक पथक बदलापूरला पाठवणार, बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षांची माहिती। बदलापूरमधल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यामध्ये शरद पवार पक्षाचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला सहजासहजी सोडणार नाही, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार, मुख्यमंत्र्यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। बदलापूरमध्ये झालेली घटना दुर्दैवी, फास्ट ट्रॅकमध्येही केस चालेल, नराधमाला लवकर शिक्षा मिळावी यासाठी आमचा प्रयत्न, गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बदलापूरमधली घटना संतापजनक, दोषींवर कारवाई होणार, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीत लेकींना न्याय मिळायलाच हवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट। लाडकी बहीण योजनेसोबतच त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यायला हवं, बदलापूर घटनेच्या आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई करावी, उद्धव ठाकरेंची मागणी। बदलापूर घटनेतल्या आरोपींना फाशी द्यायला हवी, सरकारने राजीनामा द्यायला हवा, सुप्रिया सुळेंची मागणी, तर राजकीय संबंधातनं कारवाई होत नसेल तर त्याचा निषेध व्हायला हवा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। घडलेल्या घटनेचं विरोधक राजकारण करतायत, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी खालच्या पातळीची वक्तव्य करणं चुकीचं, सुप्रिया सुळे आणि ठाकरेंना केवळ राजकारण करायचंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून बदलापुरातल्या घटनेचा निषेध, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, अंबादास दानवे यांची मागणी। बदलापूरच्या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंकडून गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी,
गृहमंत्री म्हणून फडणवीस सपशेल अपयशी ठरलेत, अंधारेंचं वक्तव्य. बदलापूरमधील घटना धक्कादायक आणि संताप आणणारी. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी 12 तास का लावले, ठाकरेंचा सवाल. तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत लक्ष असू द्या, राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन. नराधमांना रस्त्यावर चिरडून मारायला हवं, कारवाईत सरकार मागे पुढे पाहणार नाही, कायद्याचा धाक आहे, मात्र हे काम सैतानाचं आहे. संजय शिरसाट यांची संतप्त प्रतिक्रिया. राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाहीये. गृहविभाग आणि गृहमंत्री फडणवीस काय करतायत, विजय वडेट्टीवारांचा सवाल. बदलापूरमधला प्रकार निषेधार्ह, शाळा कुणाची जवळची आहे याचा अभ्यास करायला हवा, राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत, हेच बदलापूरच्या घटनेवरून स्पष्ट झालंय. अत्याचाराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाचं वागणं सरकारच्या गलथानपणाचं निदर्शक. बाळासाहेब थोरात यांची टीका. विनयभंग, बलात्कार करणाऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्या. बदलापूर घटनेवर आदित्य ठाकरेंचं ट्विट. तर महाराष्ट्रातील प्रलंबित शक्ती विधेयकाला लवकरात लवकर मान्यता द्या, आदित्य ठाकरे यांची राष्ट्रपतींकडे मागणी. ऑफिसेसप्रमाणे शाळेतही विशाखा समिती स्थापन करणार. बदलापूर घटनेनंतर दीपक केसरकरांची घोषणा. तसंच विद्यार्थिनीला सर्वतोपरी मदत करणार, केसरकरांची माहिती. बदलापूरमधील घटनेचा निषेध करतो, घटना गंभीर असून सखोल चौकशी होणार, कायद्याच्या चौकटीत निश्चितच कठोर कारवाई होणार. मंत्री दादा भुसेंचं आश्वासन. नराधमाला चौकात फाशी द्या, ठाकरे गटाचे नेते केदार दिघेंची मागणी. राज्यात अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, सरकार मात्र निवडणुकीच्या प्रचारात मग्न, दिघेंची टीका. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले. आरोपीला फाशीच मिळणार, नितेश राणे यांचं ट्विट. बदलापूरची घटना मनाला वेदना देणारी, नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. तर कठोर कायदा करा, आरोपीला भर चौकात फाशी द्या, चेत्रा वाघ यांची मागणी. खासदार प्रणिती शिंदेंकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. राज्यकर्ते आणि प्रशासनावर अवलंबून राहून चालणार नाही, समाज म्हणून मान खाली घालायला लावणारी घटना. प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया. अशी घटना होणं वाईट, आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी, लेकरांवर असा प्रसंग येणं लाजिरवाणं. राजकारण्यांचं लक्ष आणि ध्येय केवळ सत्तेवर असल्यानं अशा घटना होणारच, मनोज जरांगेंचा आरोप. देशामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाहीये, अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी लोकांनी कठोर भूमिका घेतली तर शासनाने आणि मानवतावाद्यांनी लोकांना दोष देऊ नये, संभाजीराजे छत्रपतींचं ट्विट. महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींची मागणी. अशा मानसिकतेच्या लोकांचा एन्काउंटर करा. बदलापूर घटनेवर मनसे नेते अविनाश जाधव यांची एबीपी माझाशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.